सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 8 मार्च 2026 रविवार दिवशी रंगपंचमीचा सण आलेला आहे आणि 8 मार्च जागतिक महिला दिनसुद्धा आहे. माझ्या सर्व महिलांना, मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, एक स्त्री, मुलगी असते, पत्नी असते, आई असते, बहीण असते, सर्व भूमिका ती अगदी मनापासून ती निभवत असते. तिला मान सन्मान द्या. काही बघा, संकट आलं मुलांवर किंवा कुटुंबावर तर कालिका बनून ती उभी राहते आणि नेहमी ती लक्ष्मी स्वरूप, स्थिर लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरात वास करत असते. तिचा कायम मान ठेवा. तिच्याकडून सुद्धा, तिचा मान ठेवला तर तिच्याकडून सुद्धा तुम्हाला कायम मान सन्मानच मिळणार आहे. तर जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या सुद्धा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. तर रंगपंचमी, फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे, ते आत्मविश्वासहीन नसावे. ते सप्तरंगांनी, संगीताने व परस्पर प्रेमसंबंधांनी खुललेले असावे. हा संदेश देण्यासाठी रंगपंचमीचा हा सण साजरा केला जातो. बघा, रंगपंचमी म्हणजे होळीचा 5वा दिवस. होळी ते रंगपंचमी असा 5 दिवसांचा सण साक्षात लक्ष्मी नारायणांनी, साक्षात शिवशंकरजी, माता पार्वती यांनी साजरा केला होता. जे काही वैर वगैरे असेल, काही कुणाशी भांडण तंटा असेल, सर्व वाद विवाद उद्या मिटवून टाका आणि आनंदाने हा उत्सव साजरा करायचा आहे. उद्या जर असं लवकर उठायचं आहे, जरी रंगपंचमीचा सण आहे, रविवार आहे, तरी पण उद्या लवकर उठा. घरात, प्रत्येक घरात बाळकृष्णाची मूर्ती असते. शिवपिंडी असेल तुमच्याकडं तर काय करायचं आहे, गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे. महिलांनो, दादांनो, सेवा जरूर करा. तुमच्याकडं जर केशर असेल तर 2 धागे केशरचे, 2 काड्या केशरच्या दुधात टाका. नसेल दूध, पाण्यात टाका आणि त्या दुधाने किंवा पाण्याने भगवान श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करा, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा, शिवपिंडी असेल अभिषेक करा, माता लक्ष्मीची मूर्ती अभिषेक करा. छान आधी दुधाने, पाण्याने, पुन्हा स्वच्छ पाण्याने असा छान अभिषेक करायचा आहे आणि देवघरात स्थापना करायची आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता, अष्टगंध छान अशी पूजा करा आणि मुठभर गुलाल आपल्या देवांना सुद्धा उद्या अर्पण करायचं आहे. खूप सुंदर अनुभव येतील. तुमचं आयुष्य सप्तरंगांनी भरून जाईल. काही अडीअडचणी असतील तर लक्ष्मी नारायण आहे, कायम पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. अडचणीतून तुम्हाला मार्ग काढून देतील. बघा, घरात सेवा तर करायचीच आहे. अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवा. तुपाचा लावा, तेलाचा लावा, पण देवघरात दिवा जरूर लावा आणि त्या दिव्यात चिमूटभर हळद टाकून द्यायची आहे. 2 लवंग टाकून द्यायचे आहे. रंगपंचमीचा उत्सव आहे. होळीचा सण तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण रंगपंचमीचा उत्सव साजरा करत असतो. तर उद्या अखंड दिवा देवघरात जरूर लावून द्यायचा आहे आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे. ते म्हणजे शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे. सकाळी जा किंवा संध्याकाळी, प्रदोष काळात जरी गेला तुम्ही. महिलांनो, दादांनो, सेवा जरूर करा. बरोबर जाताना बेल, फूल, पाणी, दूध, तुम्हाला अभिषेक करायला लागणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जा आणि एक वस्तू बरोबर घेऊन जायची आहे, ती म्हणजे मुठभर गुलाल. मुठभर गुलाल घेऊन जायचा आहे. एखादा दिवा नेता आला तर जरूर घेऊन जा. संध्याकाळी सेवा करा किंवा सकाळी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. पाण्याने, दुधाने अभिषेक करा, पुन्हा स्वच्छ पाण्याने. बेल, फूल अर्पण करायचं आहे. चंदन, भस्म नेलेलं असेल अर्पण करा आणि देवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला गुलाल, मुठभर गुलाल अर्पण करायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या. उजव्या हाताच्या मुठीत गुलाल घ्यायचा आहे. महिलांनी सेवा करा, दादांनी सेवा करा, सर्वांनी सेवा करा. थोडासा गुलाल शिवशंकरांच्या शिवपिंडीवर जरूर अर्पण करायचा आहे. एखादा दिवा लावता आला तर जरूर लावा. काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य नेलेला असेल, खडी साखर, गुळाचा, दूध साखरेचा किंवा फळांचा वगैरे नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा एखादा नारळ जरी अर्पण केला तुम्ही तरीही चालेल. कितीही कठीण समस्या असू द्या,
रंगपंचमीचा उत्सव आहे, तुम्ही खाली हात घरी येणार नाही. खूप सुंदर अनुभव येतील. सर्वांनी उद्या शिवपिंडीवर थोडासा गुलाल जरूर अर्पण करा. देवघरात सुद्धा देवांच्या चरणाशी थोडा थोडा गुलाल अर्पण करायचा आहे. थोडा गुलाल घेऊन या, पूजेच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. गुलालला रंगपंचमीच्या दिवशी या होळीच्या सणाला गुलाल खूप महत्त्वाचा आहे. म्हणून गुलाल जरूर घेऊन या आणि थोडा थोडा देवांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. स्वतःच्या कपाळी जरी लावला देवांच्या चरणाजवळून तरीही चालेल, पण सकाळी किंवा संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात जाऊन थोडा का होईना गुलाल महादेवांना जरूर अर्पण करा. तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर तिथंसुद्धा एखादा दिवा लावता आला. थोडं पाणी घेऊन जा, पाण्यात चमचाभर दूध टाका, थोडी चिमूटभर साखर टाका. पिंपळाच्या झाडाशी थोडंसं पाणी अर्पण करा. एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. एखादा दिवा लावा, तुपाचा लावा, तेलाचा लावा, नियम नाही, पण दिवा लावून द्यायचा आहे. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्रीम नमः. ओम श्रीम नमः. किमान 21 प्रदक्षिणा घाला आणि तिथंसुद्धा मुठभर गुलाल तुम्हाला अर्पण करून यायचं आहे. साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात पिंपळामध्ये. तुम्ही स्पर्श नाही केला पिंपळाला चालेल, लांबून तुम्ही प्रदक्षिणा घाला आणि मुठभर गुलाल तुम्ही जरूर झाडाच्या मुळाशी अर्पण करून यायचं आहे. मुठभर गुलाल अर्पण करताना मनातली इच्छा बोलून घ्या. नमस्कार करा लक्ष्मी नारायणांना आणि तुमच्या समस्या इच्छा बोलून तिथं दिवा लावून गुळाचा खडा अर्पण करून तिथं मुठभर गुलाल ठेवून यायचा आहे. महादेवांच्या मंदिरात सुद्धा हीच सेवा करा. हे झालंच तर महादेवांच्या मंदिरात बसून एक माळ तरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरूर करा. नाही बसता आलं, घरी जरी तुम्ही मंत्र जपला ना, घरी आसन घेऊन बसा, तुपाचा तेलाचा दिवा लावून घ्या आणि ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण नित्यसेवा तर करतो, पण त्यात एक माळ ओम नमः शिवाय जरूर घ्यायची आहे. झालंच तर उद्या विष्णू सहस्त्र नामावली ऐका किंवा पठण करायचं आहे. घरात देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल तर जरूर आवर्जून 11 वेळा 21 वेळा देवी आईवर कुंकुमार्चन जरूर करा. बघा, रंगपंचमीचा उत्सव आहे. तुम्हाला सोन्यासारखं सुख ऐश्वर्य प्रदान करेल माता आणि तुम्हाला अखंड सुख सौभाग्य मिळवून देईल. म्हणून महिलांनो, देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर आवर्जून 11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत जरूर कुंकुमार्चन करायचं आहे. तिथलं थोडंसं कुंकू उचलून स्वतःच्या कपाळी लावायचं आहे. बघा, अखंड सुख सौभाग्य मिळेल. तुमच्या लेकरा बाळांना प्रगती मिळेल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. सुंदर सेवा आहे. जेवढी होईल तेवढी जरूर करा. त्याचबरोबर महिलांनो, उद्या आपला उंबरठा तुम्ही पुसून घ्याल तर जरूर आवर्जून थोडं उंबरठ्याच्या दोन्ही साईडला चिमूटभर गुलाल ठेवायचा आहे. हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीच्या चरणाची पादुकांची पूजा करायचं आहे. बघा, आयुष्यभर तुमच्या आयुष्यात भरभरून रंग, सदैव रंगांनी भरलेलं राहील तुमचं आयुष्य आणि तुमच्या कुटुंबात कधीच कशाला कमी पडणार नाही. सप्त रंगांनी तुमच्या लेकरा बाळांचं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य सप्त रंगांनी भरलेलं राहील. म्हणून आपल्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा चिमूटभर गुलाल अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.